नमस्कार. आज आपण आलो आहे पानेगाव या गावामध्ये. पानेगाव हे येते तालुका नेवासा आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारं पाठीमागं पाहू शकतो अपरिचित असणारी आपल्यासाठी अपरिचित असणारी सुंदरशी वेस नगरकोट आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वेस, नगरकोट, गडी, भुईकोट किल्ले, गिरिदुर्ग हे पाहण्यासाठी भेटतात. त्याच्यामध्ये अजून एका आपणाला नगरकोटाची भर पडलेली आहे, सुंदर आहे. ज्यावेळेस आपण खेडली परमानंद या गावामध्ये येतात तर त्यावेळेस नेवाशाला जाताना या ठिकाणी थांबून ही आपण वेस निश्चितच करावी ही एक विनंती. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जसे गिरिदुर्ग किल्ले आहे तसेच भुईकोट किल्ले, गडी, कोट, नगरकोट असे भरपूर प्रमाणात आहेत. त्याच्यामध्ये किल्ले, गड जवळपास 18 आहेत व गडी, कोट हे जवळपास 48 आहेत. नगर जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण 18 गड पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त हे अकोली तालुक्यात आहेत. हरिश्चंद्रगड, कुंजरगड, कलाडगड, पाबरगड, भैरवगड हा कोतळ्याचा एक आहे आणि भैरवगड शिरपुंजाचा एक आहे. तसेच नागविंडा, विश्रामगड, बितनगड, रतनगड असे किल्ले आहेत. तर संगमनेर तालुक्यात पेमगिरी हा एक आहे. नगर जिल्ह्यामध्ये मांजरसुंबा आणि अहिल्यानगर मधील भुईकोट किल्ला हे 2 आहेत. जामखेडमध्ये प्रसिद्ध असा खर्ड्याचा किल्ला आहे. पारनेर तालुक्यामध्ये जामगावचा भुईकोट किल्ला आणि पळशीचा भुईकोट किल्ला. तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये धर्मवीरगड हा किल्ला आहे. तसेच पारनेरमध्ये भोरवाडी हा एक अपरिचित असणारा गिरिदुर्ग किल्ला आहे. असे 18 किल्ले, गडकिल्ले पाहायला भेटतात. ही जी वेस आहे नगरकोट, आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव, शेगावच्या अलीकडे खामगाव आहे, खामगाव तालुक्याचं गाव आहे. त्या ठिकाणीची जी वेस आहे ती वेस आणि ही वेस सेम आहे, काही बदल नाही. सेम टू सेम दोन्ही वेस अशाच आपल्याला पाहायला भेटतात. एक आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आज ही वेस आपल्याला पाहण्यासाठी भेटली. पाठीमागं पाहिलं तर आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ भव्य असा पुतळा पाहायला भेटत आहे. गावामध्ये आल्यानंतर खेडले परमानंदला गेलेला हा रस्ता आहे. एक 3 किलोमीटर लांब इथून खेडले परमानंद हे गाव आहे. तसेच या बाजूने आपल्याला नेवाशाला जाऊ शकतो. मी पाहू शकतोय बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी जंग्यासुद्धा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला भेटत आहेत आणि 2 बाजूला 2 भव्य असे बुरुज पाहायला भेटत आहेत. आणि या वेसेच्या आतून सुद्धा रस्ता आहे आणि बाजूने सुद्धा रस्ता केला आहे. या गावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये 2 मजली बिल्डिंग बांधून म्हणजे बांधाय तसं बांधत चालत नाही किंवा अजून काळं चालत नाही. बरोबर. छत्री चालत नाही, पावसाळ्यात छत्री वापरत नाही. अरे वा. आणि डबल तार चालत नाही. देवाचं आमचं गाव दैवत आहे ना, हां, त्यासाठी ते सगळे नियम पाळले जाते. बरोबर. छत्री बिलकुल नाही वापरत गावात, म्हणजे त्याच्या मागचं काय कारण? त्याचं ते देवालाच पहिल्यापासून चालत. काळं चालत नाही त्याच्यामुळे छत्री नाही. पलंग चालत नाही. हां चालत हां घुंगरू चालत नाही. होय, पैंजणामध्ये घुंगरू नाही पाहिजेत. बरोबर. झोपायला आपण पलंग वगैरे असतो ना, हां. पलंग चालत नाही. चालत नाही. अच्छा, खाली झोपायचं. झोपायला पलंग, त्याच्यावर गादी चालत नाही. बरोबर बरोबर. म्हणजे बरेच खूपच वेळेस बरेच. सगळं महाराजांच्या श्रद्धेमुळे चालत. हो हो हो, बरोबर बरोबर. इथं मांजरीमध्ये मोठं मंदिर आहे ते मांजरी गाव, देवाचं. देवस्थान आहे. मांजरी राहुरी तालुक्यात येतो ना. हां, दोन्ही तालुक्याची बाउंड्रीवरले 2 गाव हो आहेत. हो हो, पलीकडून आणि राहुरी तालुका, तालुका. हो हो, मांजरी गाव, मांजरी. नेवासा तालुका, पानेगाव. बरोबर. आमचे मांजरीच गाव आहे, पुणे जिल्हा. मांजरी हा. हां. गडी, कोट हे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. सर्वाधिक गडी या पारनेर तालुक्यामध्ये आहेत, जवळपास 9 आहेत. त्याच्यामध्ये अळकुटी, लोणी मावळा, जावळा, कामरगाव, पारनेर, गांजीभोरे, पिंपरी पठार, सुपा, कानूर पठार यांचा समावेश होतो. तर राहुरी तालुक्यामध्ये वांबोरी आणि कात्रड या 2 ठिकाणी गडे आहेत. नगर तालुक्यामध्ये आपणाला एकूण 5 गड्या पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये नगरचा कोट आहे, तसेच अकोळनेर, सारोळाबद्दी, सांडवे त्या ठिकाणी नगरकोट आहे. तसेच सिंगवे नाईक या ठिकाणी एक नगरकोट आहे व श्रीगोंदा या तालुक्यामध्ये आपणाला एकूण जवळपास 8 पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये
देवदैठण गावामध्ये नारायणगड नावाचा एक भुईकोट किल्ला आहे. तसेच श्रीगोंद्याची गडी आहे, नगरकोट आहे, म्हातारपिंपरी या ठिकाणी एक आहे, मांडवगण, राजपुरीची गडी, एलपाने, हिंगणी दुमाळा या ठिकाणी नगरकोट आहे, बारगळ या ठिकाणी एक गडी आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये एकूण आपणाला 5 गडी पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये कारंजीची गडी, पलांडीची गडी आहे, शिरपूर गावामध्ये, साकीगावमध्ये गडी आहे. तसेच तिसगाव या गावामध्ये आपणाला 5 वेस पाहायला भेटतात. नगरकोट भव्य दिव्य या वेस आहेत आणि पाथर्डीला एक नगरकोट आहे. शेवगाव या तालुक्यामध्ये एकूण 4 गडी पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये अमरापूर, हातगाव, देशमुख गडी आहे, बालमटाकली या गावामध्ये, बडगव्हाण या ठिकाणी एक आहे. नेवासा तालुक्यामध्ये आपणाला 5 गडी पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये भानशिवरे ही खूप मोठी गडी आहे, खेडले परमानंद, तसेच पाणीगावचा नगरकोट आपण पाहत आहे आता, माळी चिंचोरा, नेवासाची गडी अशा गडी पाहायला भेटतात. कर्जत तालुक्यामध्ये एकूण आपणाला 4 गडी पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये राशींची गडी, बांबुरीची गडी, कोरेगावची आणि सिद्धटेक अष्टविनायकपैकी एक असणारे सिद्धटेक गणपती मंदिर त्या ठिकाणी एक गडी आहे. संगमनेर तालुक्यामध्ये पानोडी आणि निमगाव जाळी या ठिकाणी गडी आहेत. अकोले तालुक्यामध्ये वीरगावची गडी आहे. आपण पट्टा बितनगड किल्ल्यावर जात असताना ती आपणाला लागते. जामखेड तालुक्यामध्ये निंबाळकर गडी आहे खर्डा गावामध्ये. तसेच खर्ड्याचा भुईकोट किल्लासुद्धा आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये सवंतर या गावी एक गडी आहे. तसेच प्राचीन हेमाडपंथी मंदिरेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपणाला पाहायला भेटतात. कामरगावची गडी आहे, नगरकोट आहे. त्याच्यामध्ये आपणाला सरदार अंताजी गंदे यांची समाधीस्थळ त्या ठिकाणी आहे. तसेच दुर्योधन मंदिर आहे नगर जिल्ह्यामध्ये, नकटीचे देऊळ आहे, मल्लिकार्जुन मंदिर आहे, मरगळनाथ मंदिर आहे, रामेश्वर मंदिर, नागनाथ मंदिर, संगमेश्वर मंदिर, शिंगविनायकाचा नगरकोट आहे, लक्ष्मीनारायण मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर, अंचलेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, घोटण महादेव मंदिर असे भरपूर प्रमाणात ऐतिहासिक वास्तू नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. या सर्व वास्तूंचा आपण अभ्यास करावा ही एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.